The number you have dialed is currently busy. Please try later. आपके द्वारा डायल किया गया नंबर अभी व्यस्त है. कृपया कुछ समय पश्चात प्रयास करें. अरे फोन बिजीच आहे. 5 मिनिट झाले आता लावून राहिलो. बिजी दाखवून राहिला. कोणासंग बोलून राहिली रश्मी एवढं फोनवर? बिजी फोन. अजून लावून पाहतो एक वेळा. लागला तर आता एक वेळा लावतो आणि मग काही फोन लावत नाही. आपके द्वारा डायल किया गया नंबर अभी व्यस्त है. कृपया कुछ समय पश्चात प्रयास करें. The number you have dialed is currently busy. Please try later. यांचा फोन व्यस्त. 5 मिनिट झाले मी फोन लावत आहे त्यांना. व्यस्तच येतो फोन. कोणासोबत एवढी गोष्ट करत आहे फोनवर? मी घरी असते तेव्हा तर एवढं फोनवर बोलत नाही ते. ऑफिसमध्ये जाते मी केव्हा पण यांना फोन करते तर फोन उचलतातच. आज कोणाशी एवढं बोलत आहे तर व्यस्त येत आहे फोन. एक वेळा लावून बघते फोन. आता व्यस्त आला मी लावतच नाही मग. आपके द्वारा डायल किया गया नंबर अभी व्यस्त है. कृपया कुछ समय पश्चात प्रयास करें. The number you have dialed is currently busy. Please try later. व्यस्त कोणासोबत बोलत आहे ना कोणासोबत नाही एवढं फोनवर तर 5-10 मिनिट झाले. व्यस्त फोन व्यस्त येऊन राहिला. आकाश काय झालं रे? काऊन फोन फेकला? अरे आई काही नाही. फोन पडला हातातून पडून गेला फोन. फेकला नाही मी. असा कसा पडला फोन? आणि ते फोनले तू बोलून राहिला अजून रागानं? काय झालं मला खरं सांग आकाश. खरं सांग काय झालं? आई काही नाही ना. काही नाही झालं ना. पडला हातातून मग मी त्या फोनले बोलून राहिलो का? काऊन पडला तू? जाय ना. बांध बरं मा डब्बा. मी जातो ऑफिसले. उचल तो फोन. फोनले बोलून राहिला. त्या फोनले समजते का पळाचं? चांगला वागवत जाय, चांगला धरत जाय. पडू नको देऊ ना. फुटला म्हणजे मग अजून खर्च करतं काय? नाही आई. निष्ठून गेला मग हातातून निष्ठून गेला. जाय बांध तू डब्बा बांध. हो बांधतो डब्बा. उचल तो फोन उचलतो आई जाय. आईले सांगितलो असतो 2 गोष्टी जास्तच बोलली असती आई. आणि मग टाकूनच दे आणि मग सोडची ट्रीट दे. ते त्या फोन उचलत नाही आणि मग दुसरंच लग्न कर. त्याच्यापेक्षा आईले नाही सांगणं हे बरं. आता फोन बिझी येऊन राहिला. तिचा काय कारण आहे? कोणासंग बोलते का? माझा फोन ब्लॅकलिस्ट मध्ये टाकला. माझा राग एवढा आला तिले. आता असंही होऊ शकते ब्लॅकलिस्ट मध्ये टाकला म्हणजे बिझी येते बटा. नाही कोणासंग बोलत असली तरी बी. जातो आज येता येता संध्याकाळी जातो आणि चाल म्हणा घेऊनच येतो संग. आई पाय आता तू म्हटलं जवायला फोन कर त्याला फोन कर. मी केला होता त्याला फोन. असं काय केला होता का फोन? मग काय म्हणे जवाई येतो म्हणते का घेवाले? जाण बयच गेले इथून मार तन होत नाही. आई त्यांचा फोन न व्यस्तच येत आहे. 5-10 मिनिट मी लगातार त्यांना फोन लावला. व्यस्तच येत आहे. कोणाशी बोलत आहे एवढे माहिती नाही. व्यस्तच येत आहे फोन. व्यस्त कोणासंग बोलते बाबा जवाई एवढे? काय माहित कोणासंग बोलते आणि कोणासंग नाही. तर व्यस्त येऊन राहिला फोन. पाय माणसाच्या जातीचा काही भरोसा नाही हो रश्मी. तू मोठी भरोसा करतो त्याच्यावर. नाही त्याची आई म्हणते पण माय हेत नाही तसे नाही करत. मोठा भरोसा करतो तू पण माणसाची जात मोठी शेणखाई आहे. ते तसे नाही आहे ना आई. खरंच नाही ते तसे. 2 वर्षा पहिले त्याची आतो आणि त्याची आई किती त्याच्या मागे भिडले होत्या. दुसरं लग्न कर पण ते माझ्यासोबत उभे राहिले. माझ्यासोबत नाही पाहिजे म्हणे मला लेकरू बाळ म्हणे. हो राहू म्हणे आम्ही नवरा बायको तसेच. पण मी दुसरं लग्न नाही करण म्हणे. मी दुसऱ्या स्त्रीच्या तोंडाकडे नाही पाहिजे म्हणे हिच्याशिवाय. असे म्हणे ना आई. ते तसे नाही आहे. मग तसे नाही आहे तर मग फोन करून व्यस्त येऊन राहिला. कोणासंग बोलते एवढे? हो ना तेच तर मला समजत नाही. मी जेव्हा घरी राहते तेव्हा मी दिवसभरातून 3 वेळा फोन करते त्यांना. ते पण मला 3 वेळा फोन करते. पण असं व्यस्त तर कधी नाही आला त्यांचा फोन. यावेळेस काय माहिती व्यस्त काऊन येऊन राहिला तर. रश्मी तू भुल्ल्या भाकरी खाऊ नको. माती खाऊ नको तू. मी म्हणतो तसं कर. तयारी कर आणि चालली जा. कशी बोलताय तू? ते कसे गेले इथून माहित नाही का? ठेवा तुमच्या पोरीला इथंच. राह इथंच तू. येऊ नको. असे तसे करून गेले. मी कशी जाऊ तयारी करून? नाही जाणार मी. असू दे राहू दे. चाल ना गंगा. आऊ चालव वावरात ना तू. काही तर घरी काय करून राहिली? जामल चाल लवकर. हो ना निघाली ना मी. म्हणजे काय हो घेतलं सगळं. डब्बा गिब्बा बांधला. नारळ गिय घेतला. अगरबत्ती घेतली. आता निघूनच राहिली होती. तरच मी सांगायला लागली मला तर थांबली तिच्याजवळ. काय सांगायला लागली रश्मी? बेटा काय झालं मग बाई? बाबा आई म्हणे फोन कर म्हणे जवायले. तर मी केला फोन तर व्यस्त येऊन राहिला त्याचा फोन. बाबा कायले केला फोन? नाही करायचा होता बटा बाई फोन. गंगा तुला समजत नाही का? कायले फोन करायला लावली तिले? जवाई कोणता मोठं कुदू गेलं इथून माहित नाही का? काय गरज त्याच्या मागं धावाची? नाही म्हटलं आला असं जवायले राग तर 2 दिवसाचा राहते. हिने म्हटलं जवाई तुझ्या फोनची वाट पाहत असेल म्हटलं म्हणून तू करून पाय म्हटलं. काही वाट नाही पाहत असेल जवाई. माणसाईले तर ते बरंच आहे. बायको माहेरी राहिली तर असं बरंच राहते माणसाईले. बायको माहेरी राहिली तर नाही. मग मी माहेरी राहिली तेव्हा बी तुम्हाला बरंच राहते का? आता इथं माझी गोष्ट कुठून आली रश्मी? बेटा सांग ना मग. तुझ्या मायले कशी बोलते? कोणीकडे बोलते?
वावरात आऊत आलं पेरणीचं आणि हे फालतूची गोष्ट करून राहिली. चल बाई, फोन नको करू आता रश्मी. जवळ आले येतील, जसे आकडून गेले ना तसे आकडून येतील. हो बाबा, मी फोनच नाही करत आता, राहू द्या. हो गंगा, चल काढ बाया गावातल्या आणि चल बरं पोट पोट. सारे झाले का फाडून? पहिले जाता जाऊन पराठी लावा आणि मग पेरणी. हो सारे झाले फाडून, सकाळीच सारे फाडले झाले फाडून. चाल तू आणि पराठी लावणं सुरू करा पहिले. चल कोण कोण किती किती बाया सांगितले जाते तुला माहिती. ये बाया घेऊन पटकन, मी चालतो समोर बंडी घेऊन. हा येतो मी, चला तुम्ही. रश्मी नको चिंता करून, आता फोन नको करू जवायला. मस्त आरामाने राह घरी, आराम कर. हो मी करतच नाही आहे आता फोन. काय झालं ताई? काय म्हणते भाऊ? पहा ना वहिनी, फोन लावून राहिली त्याले 5 मिनिट लगातार मी त्याला फोन लावला, व्यस्त येऊन राहिला त्याचा फोन. कोणासोबत एवढं बोलते तर काय माहित. ताई ते कोणासंग बोलत नसन, त्याने कधी तुमचा नंबर ब्लॅकलिस्ट मध्ये टाकून दिला असन. एवढ्या रागाने गेले इथून तर त्याला राग आला असन. अरे हो वहिनी, मला का नाही समजलं एवढं. बरोबर आहे तुमचं, किती रागाने गेले इथून. तर नक्कीच त्यांनी माझा नंबर ब्लॅकलिस्ट मध्ये टाकला असावा. जाऊ द्या, असू द्या वहिनी, मी नाही करत चिंता, मी नाही घेत टेन्शन. टाकू द्या, किती दिवस टाकणार आहेत ते माझा नंबर ब्लॅकलिस्ट मध्ये. असू द्या, जाऊ द्या. हो ताई चिंता नको करा, काही नको करा, राहू द्या, राहा मस्त आरामाने. वहिनी मी काही आराम करत नाही, मी काही घरी राहत नाही आता. मी जाते शेतात. आपल्या शेतात आता कापूस पेरणी सुरू आहे, मी जाते, करू लागते दिवसभर, माझं मन लागलं राहील. हो जा मग, होईल तर करा, नाही तर वापस घरी येऊन जा. मग होते, मी अगोदर करतच होती ना, होते माझ्याने, मी करते, जाते मी. हो जा मग. चला तिघीच आहे का? विमला ताई मुन्नी, इंदिराच्या मायला सांगितलं होतं मी अजून. आणि कमलाई नाही आली काय? ती नाही मारली चाट? इंदिराची माय नाही माहित बापा, आमचं झालं आम्ही आलो. बापा अजून घरी त्याच्या घरी जाऊन हाका मारा लागन काय मला येतं. बरं तुम्ही तिघे चला वावराच्या रस्त्यानं लागा, मी येतो त्याला घेऊन. हो आम्ही चालतो वावरात, तू ये बापा त्याला घेऊन. आणि डबे नाही घेतले का तुम्ही? डबे घेऊन गेले पाहिजे होते ना. दिवसभराचं आहे पेरणं, दिवसभराचं काही आता 2-3 घंट्यात नाही होत, दिवसभर लागल. तर आम्ही घरी येऊन जाऊ जेवाले. आहेस किती दूर वावर? 2 वाजता घरी येऊन जाऊ, 1 वाजता घरी येऊ जेवाले आम्ही. घरी यान जेवाले? अजून थकत बकत पाय टंगत अजून घरी यान काय जेवाले? त्याच्यापेक्षा डबे घेऊन घ्या, मस्त पाणी गिनी आहे तिथं, मस्त वावराच्या शिवारामध्ये मस्त जेवायला बसू मस्त. मी घेतला डब्बा ना, घेऊन घ्या डब्बे, घेऊन घ्या, तिथं जेवण करून लागन तर मग तिथं आराम दे होते 15-20 मिनिट. इथं घरी येवाले तुम्हाला अर्धा घंटा लागन, जेवायला अर्धा घंटा, मग येवाले अर्धा घंटा, आराम तर होईलच नाही, वरतून अजून जास्त टाइम होईल. डब्बे घेऊन घ्या, जा घरी जा, मी तोपर्यंत त्याला आवाज देतो. विमला ताई मुन्नी तुम्ही गीता जा घरी जा, डब्बे बांधा, डब्बे घेऊन चला, थोडासा आराम बी करणं होते मग तिथं जेवलं का. इले तशीच म्हणत होती मी गंगा, हे मुन्नी होय नाही हो, आपण घरी शिव जेवाले, आम्हाला नाही घेऊ दिली डब्बा. मी इले तशीच तर म्हणत होती, मला वाटलं का घरी शिव बापा काय अजून बांधा रे, न्या रे, आणा रे. नाही अजून घरी या रे, खा रे, जा रे, खाल्लेलं पचणार नाही. चला बांधा डब्बे, जा मग विमला ताई बांधा डब्बे, चला डब्बे घेऊन मस्त. हो नाही तर काय तर, चला व बांधा डब्बे, चला चल गीता बांध डब्बे तू बी. अरे शांती, तू तर मस्त गरम बसली, बियाणे आणण्यासाठी मोठी तडतड केली. आता बियाणे आणले तर आता गरम बसली घरीच. चालणं वावरात, आता ते सारे फाडले ना, झाले सारे फाडून करणं सुरू. सांग ना बाया, चालणं पराठी लावून घेऊ आज. आता कोणत्या बाया सांगू? साऱ्या बाया ते गंगा घेऊन चालली, तिने सारे फाडले, ते आज करतो म्हणते पेरणी, मग मी कोणत्या बाया घेऊन चालू? अरे त्याची आज चालत आहे एकखट्टेचे, ते काय मोठी गावामध्ये पेरणी. तर एक खट्टे म्हणजे म्हणून तर तुम्हाला म्हणत होती मी, तरी एक खट्टे झालं हे. पाऊस काय बारी बारीने येते काय? आज त्याच्या वावरात येईन, उद्या आपल्या वावरात येईन. पाऊस तर एक खट्टेच येते, पेरणी तर एक खट्टेच करा लागते. दरवर्षी एक खट्टे येते. मागच्या वर्षी गंगाने मोठं भांडण केलं मा वावरात करून, आता तिनं पुढंच सांगून दिल्या बाया. तर सगळेच बाया सांगितले का मग गंगाने? हो सारेच सांगितल्या. असं कर तू आणि आपली कांताली घे. कांताली सांगितलं का? कांताली झाली का गंगाच्या इकडे? मग कांता बेबी बाईले घे तू, तुम्ही तिघी, मी एक, सारे तर फाडून झालेच. आणि बस चौघ जण आपण लावून घेऊ आज दिवसभरात पराठी. हो होते, बेबी बाईले घेतो, कांताले घेतो. हो मी ना तुम्ही होते. चला मग सारे फाडले तर आता पाणी गिनी येईन तर बुजून जातील मग. नाही हो म्हणून तर मी म्हणून राहिलो, अजून एखादा शिरवा आला का ते सारे बुजून जाते, मग दिसत नाही. चल जाय बेबी बाईले कांताले सांगून दे, चाल घेऊन द्यायले. हो ठीक आहे, मी बाद जातो, कांताले आणि बेबी बाईले देतो सांगून. चला तुम्ही बियाणे घेऊन वावरात तोपर्यंत. हो चालतो मी वावरात. डब्बा घेतो का घरी येशील जेवायला? डब्बाच घेतो ना, कायले घरी यावं लागते जेवायला? घरी नाही येऊ, मी त्याला सांगून देतो पहिले, मग घरी येतो डब्बा बांधून, मग आम्ही येतो वावरात. ठीक आहे शानी? ठीक आहे मग. नाही तुला समजत नाही काय? गरोदर सून माई घरामध्ये आहे, कधी बी काही बी होऊ शकते. आणि तू कामाला कशी चालली? तुला पैसे पाहिजे का? पैशाची गरज पडली का तुला तर मी देतो.
मला माग ना तू किती रुपये पाहिजे तर काय गरज तुला कामाला जावायची ते वावरात लोकांच्या. मी आता घरी जाऊन आता हाय ना तिले टाइम आहे ना तिले. हा तर काय आताच तिले काही होते काय टाइम आहे तिले. तर घरी राहिल्यापेक्षा दिवसभर दोघ्या जणी मी जातो जराशी बायात गेली का मग जरासं मन मोकळं होते माय म्हणून चालली बापा तिने सांगितलं म्हणून. खरंच आहे तुला मन मोकळं तर गावामध्ये संध्याकाळी बाया आल्या म्हणजे जराशी निघत जाय आणि करून घेत जा मन मोकळं. काही गरज जरुरी आहे काय वावरातच गेली पाहिजे मन मोकळं करायसाठी. जाऊ नको आई माय जाऊ नको काही नको जाऊ तू कामाले. हा लोकाच्या हा पोरग एवढं कमावते नातू एवढं कमावते पोरगे एवढं कमावते मामाईले कामाला जावं लागते. नाही 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 जाऊ नको तू कामाला नको जाऊ लोकाच्या बिलकुल घरी राह. मासुनीवर लक्ष ठेव. कसा काकू चला ना वा किती वेळा आवाज देऊ बापा तुम्हाला चला ना. ये माई पोरगी नाही म्हणते वा इंदिरा नाही म्हणून राहिली मध्ये नको जाऊ म्हणते. येऊ दे ना वा इंदिरा कसा काकू येऊन राहिल्या ना येऊ दे ना तू काहून ना टांग आडून राहिली मंदामंदी. हा वर्षभराचं आऊत आहे माय ना पेरणी होय ना ये. हा वर्षभराचं पीक होय ना तू काहून. मी काय तुला पेरू नको म्हणतो काय व गंगा पेर ना तू दुसरं बाय नाही का गावामध्ये. आई तर माई सून गरोदर आहे. हा 8वा महिना चालू आहे तिने कधी काही होऊ शकते तर तिच्याजवळ कोणी पाहिजे नाही काय म्हणून मी मामाईने मना करून राहिली. घरी राह म्हणतो सुनी जवळ. हा गावामध्ये कोण आहे सुनसान होऊन जाते सात दुपारचं गाव मग तिच्या संग कोणीतरी पाहिजे. 8वाच महिना चालू आहे ना तर आताच काय होते काय काही काही सांगता येते काय काय भविष्य पाहिलं काय आपण. हा 8वा महिना कधी संपते आणि कधी 9वा महिना लागते तर काय माहित राहते काय आपल्याला. आता ह्या 8व्या महिन्यामध्ये गरोदर बाईच्या जवळ कोणी ना कोणी पाहिजे. एकटी नाही सोडा गरोदर बाईले आणि अशा गावामध्ये तर बिलकुलच नाही. काय करून ते एकटी तिचं दुखलं म्हणजे कुठे जाईन कोणाला सांगन हाल बेहाल होईन मासुनीचे. नाही मामाईला येऊ नाही देत मी नाही मामाईला येऊ नाही देत माय जाऊ नको तू. लय बाया आहे गावामध्ये गंगा नाही गायले मामाईला नाही येऊ देत मी. ठीक आहे व ठीक आहे इंदिरा नका येऊ कौसा काकू नका येऊ बरोबर आहे इंदिराचं पाहिजे गरोदर बाई जवळ एक बाई पाहिजेच. नका येऊ कौसा काकू आहे ना बाया आहेत दुसऱ्या आहेत. येत होती व मी पण आता मासुनीच्या आहे ना नाही येतो. ठीक आहे कौसा काकू ठीक आहे काही हरकत नाही नाराजी नाही. नका येऊ बरोबर आहे ना इंदिराचं नका येऊ. चला व बेबी बाई चला. ओय मारी मा कुठं हो बापा भेद्रू कुठं नेतं मले. चला ये पराठी लावाले चालता का बेबी बाई चला ना घरीच तर हा तुम्ही आता चला. पराठी लावाले हो चालले खाली येऊन जातो मारी मा चाल हात पाय मोकळे होतील. मैं आऊ मामी मैं भी आती हूँ ना. तू कायले आता प्रज्वलले काय घरी एकटं ठेवतं का मग त्याले. नहीं है ना बाबूजी है ना वो देख लेंगे ना प्रज्वल को नहीं तो साथ में लेके जाते वहाँ एक पेड़ के नीचे मस्त झूला बांध देंगे वहाँ सोते रहेगा वो. बारिश वारिश आई तो फिर क्या करेगी. नहीं 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 तू नहीं आ मैं जाती हूँ ठीक है तू घर पे रह घर का भी काम होता है. कल्पना नहीं आ तू बारिश का समय है बच्चा बीमार पड़ जाएगा तू नहीं आ घर पे रह. नहीं आ तू. हाँ एक दिन घूमने चल ना घूमने काय माँ हिंदी भी बोल फिराले जाऊ आपण एखाद दिवशी. हा पेरणी गिरणी झाली म्हणजे मस्त वावरात. ठीक आहे मामी नाही आती मी. जेवाचा डब्बा घ्यावा लागन काय हो मग भेद्रू. घेऊन घ्या ना बेबी बाई कायले घरी या लागते दिवसभराचा पेरणी आहे घेऊन घ्या डब्बा घेऊन घ्या. हो मैं टिफिन पैक करके देती हूँ. हाँ मम्मी जी. हो दे बरं मस्त कांदा आणि मिरची गिरची टाक दो त्याच्यात. हाँ ठीक है और अचार भी डाल दूंगी. हा अचार बी टाकून द्यायचं. चल ना मग कमला बरंच आहे बापा तुम्ही बायका हो म्हणताना येतही नाही निघतही नाही लवकर. मी नाही येत हो गंगा मी नाही येत बापा. मग काल कायले हो म्हटली नाही येवाचं होतं तर कालच नाही म्हणती. ते कसं काकू बी तशीच येतो म्हणे आणि आता इंदिरा म्हणते नको जाऊ माय सून गरोदर आहे काही बी होऊ शकते ते आता कॅन्सल झाले. आता तू नाही म्हणता तर तू कायच्यासाठी घरी राहायचं चल ना. आता मला तर कौसा काकूचं माहित नाही पण पाय गंगा आता मागच्या वेळेनं कसं झालं हो कमी कामाला आली वावरामध्ये आणि जवळ आली इकडे किती माया अपघात झाला आणि आता अजून नागपूरच्या जवळच माया अजून ये अजयची सासूरवाडी आणि ते कधी इकडे येऊ शकते पाहू शकते. मग काय म्हणते सरपंचाची बायको कामाले. बरं सरपंचाची बायको समजलं म्हणे नको येऊ राहू दे पहिलेच विचार करायला लागते मग ह्या सगळा कमला हो म्हणाच्या पहिले. म्या हो म्हणून दिलं आता मग घरी येऊन विचार केली मी नाही म्हटलं नाही जावं. हो नको येऊ ना मग आता याच्या पुढं कामाला येत नको जात जाऊ कुठंच असा विचार करतात कुठंच येत नको जात जाऊ कामाला. हा बापा कानाला खडा लावतो मी आता कुठंच कामाला येत नाही जाईन मी. आता इथं यवतमाळची मनीषाची सासूरवाडी आणि त्याच्याच इकडे परमेश्वरले अजयची सासूरवाडी माया जमत नाही आता कामाला येणं. आणि अजून अजयची मायासुनीची वहिनी या बुराशींची पोरगी मग कुठूनही गोष्ट निघते तर कुठूनही कसंही माहित होते तर नाही बापा आता नाही येणार मी कामाला नाही येत जाईल. ठीक आहे नको येत जाऊ.
तशी मला गरज नाही म्हणा, पहिलेही गरज नव्हती, आताही गरज नाही मला कामाची. पण आपलं होय बा, मन लागलं राहते, बायामध्ये चांगलं वाटते, वावरा शिवारात चांगलं वाटते म्हणून येत होती मी. नको येऊ बापा, मला काय सांगतो गरज नाही, हे नाही ते नाही. मी काय म्हणतो, तुला गरज आहे म्हणतो काय कमला? नाही हो, एक गोष्ट सांगून राहिली मी, गोष्ट होय. हो ठीक आहे, नको येऊ, चालली बापा मी आता सीधी जातो मी वावरात. 2 कटा 4 जणी घेऊन जातो आता. येतो मी नाही म्हणत शांताबाई. मग श्रावणचा बा खाय ना, श्रावणले कोण पाहिजे? श्रावणले गौरीपाशी ठेवून दे ना. नाही बापा शांताबाई, मी कानाला तवाच खडा लावला. मी नाही, गौरीपाशी तर कधी भुलू नाही, मी मा श्रावणले ठेवणार नाही. नाही मी श्रावणले गौरीपाशी नाही ठेवू शकत बापा. चाल मग संग घेऊन चाल त्याले. एका झाडाखाली देऊ मस्त झोका बांधून त्याले, राहते तो. आणि तसंही कायले झोका बांधून द्यावा लागते त्याले? राहणार नाही का झाडाखाली बसला? राहते बसला. आपल्याला फक्त आज पराठीच लावणं होईन दिवसभर, तर राहते तो बसला, काही मांग काही बसला. घेऊन त्याला संग. चल असं करू का, घेऊ का त्याला संग? हा, खिचडी बनवतो त्याच्यासाठी, खिचडी घेऊन घेतो. खात राहते दिवसभर, मांग राहीन. मग थकला का बसन, झोपून देईन त्याला दुपारी. हो दुपारी झोपून देतो, जेवायच्या आपण जेवायला बसूच का नाही, तेव्हा बसून झोपून देतो त्याला. चाल घेऊन त्याला. हा ठीक आहे, मग त्यालाच घेऊन चालतो. चाल. बाया नाही हो कांता, नाही तर तुला नाही म्हटलं असतं मी. आजच ते गंगा बी घेऊन गेली बाया. तर आपल्या गावात बायाच नाहीये जास्त, तर तुले मापाशी बायाच नव्हत्या. आणि त्या भाऊजीनं सारे फाडून टाकले. पाणी गिनी आलं तर सारे मिटून जाईन म्हणे. तर म्हणून तेच म्हणते कांताले आणि बेबी बाईले घेऊन चाल म्हणते. एक मी आहे म्हणते, 4 जण लावून घेऊ म्हणते. होते ना शांताबाई, होते 4 जणांना होऊन जाते लावून. घे मग बांध डब्बान. चाल. हो ठीक आहे. रश्मी आई, काय झालं एवढं काले? आवाज तू कशी काय आली म्हणतो? तू काऊन आली? मी काय म्हटलं होतं तुला, घरी आराम कर म्हटली होती ना. तू कधी आली वावरात? मी तुझ्या समोरच आली मी शेतामध्ये. मी घरी राहून काय करू? वहिनी तर आहे ना घरी, तर मी घरी राहून दिवसभर बोर होत राहिली असती. म्हटलं चला एक बाई वाढून जाते, म्हणून मी आली. बरं केली आली तर, घरी राहिल्यापेक्षा. लवकर तरी होऊन जाईन पावसाच्या पहिले. आभाळ कारकार झालं. हो काकू, तसंच म्हणूनच आली मी. हो चांगलं केली आली तर. कायले तरी रश्मी, कायले आली तुम्ही? म्हटलं होतं तुले घरी आराम कर म्हणून. येऊ दे ना गंगा, आली तर. माय पोरगी पाय आली नाही वावरात, तू पोरगी तरी आली. फरक आहे म्हणणी मा पोरीत ना त्या पोरीत. हो फरक आहे ना, कम नाही फरक तर आहेच. माई पोरगी शिकली सवरली, तू पोरगी 10वी फेल. चला मग लगा पातीवर पटपट पाणी गिनी पिऊन. पाणी तर पाजा बा रामलाल भाऊ, आल्याबरोबर पातीवर लावता काय बा? हो पाणी गंगा घेऊन येईन. पाणी पा द्यायले. आणि चला तो मी आणतो, नाही तर पाणी. तोपर्यंत तुम्ही बी घ्या आपल्या गोट्यात. कुठे ठेवला बी? कुठे आहे बी? तर नाही दिसून राहिलं. तिकडे खोपडीत आहे बी इकडे उघड्यावर ठेवू काय? पाणी गिनी आलं तर ओलं व्हाले. खोपडीत ठेवलाय. चला खोपडीत तिथूनच बी घ्या, तिथूनच सुरू करा. पूजा तर करू द्या. पूजाही नाही करू काय? आता नारळ अगरबत्ती हळद कुंकू आणलं ना? अरे हो, पूजाही करायची आहे. बरं हे खातगीत उचलून चला तिथं खोपडी जवळ पाणी आणतो मी, पूजा करून घेऊ. हो चला करून घेतो पेरणी. आणि जंगल कॅम्पिंगले आपण रेन कॅम्पिंग करायला पेरणी गिरणी झाल्यावर मग जाऊ. चांगलं बारीक येऊ द्या, मस्त पाणी येऊ द्या, झड लागू द्या, मग जाऊ आपण कॅम्पिंग करायला.